क्लब होलीपाडा या संघाने केलाय। त्यानंतर एक मॅच पराभूत होऊन जो काय आतापर्यंत खेळ केलाय किशोर के वीर या संघाने तो सर्वांच्या मनाला भावणार आहे। लेट्स प्ले। आमचे दोन्ही ऑफिशियल पंच रेडी आहेत। मॅचला झाली सुरुवात। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल। चला राजच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय। पॉवर प्ले 5 षटकांची मॅच, त्यामधून 2 षटक पॉवर प्लेचे। मॅचला होणार आहे सुरुवात आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। कृतिक आणि जागृत ऑल सेट। पहिला बॉल रेडी आहेत। पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न। ओ यामध्ये चुकी झाली। पहा काय घडलं होतं। एक्झॅक्टली मिड ऑफचा खेळाडू पुढे आले होते, स्वतःला जज केलं, चेंडू पर्यंत पोहोचले नाही। कदाचित पोहोचले असते तर रन आउट होण्याची शक्यता असती। त्याने चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न नाही केला। मिड ऑनच्या खेळाडूने बॅकअप दिला, तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट। एका धाबेने त्या इनिंगला झाली सुरुवात। एका चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय। शेवटची अंतिम मॅच। पुढचा बॉल ड्राईव्ह केलं चेंडूला, इनफिल्डच्या डोक्यावर चेंडू निघून चाललाय। सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा। थँक्यू। सहज सोपं रीतीनं फ्लिक ऑफ द बॅट, जास्त काही केलं नाही। मिड ऑफच्या डोक्यावरून, इनफिल्डच्या डोक्यावरून हा चौकार, शानदार स्ट्रोक। खूप चांगली सुरुवात। 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला। 5-0 SS क्लब होलीपाडा संघ। पुढचा बॉल यावेळी ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कुठलाच क्षेत्र नाहीये। 1 बाउन्स, बाउंड्री लाईन क्लिअर। आणखीन एक लगातार दुसरा चौकार। दोन शानदार दमदार स्ट्रोक। पहिला मिड ऑफच्या भरून, दुसरा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला। आता पुढचा चेंडू पाहूया। ओ या बली लेफ्ट केलंय, सोडून दिलाय। बरोबर चेंडू आतमध्ये येणारा बॉल। बॅट आणि बॉल नव्हे तर कुठलंच कनेक्शन नव्हतं। डॉट बॉलची संगता मैदानाच्या आतमध्ये होते। खूप चांगली सुरुवात। पहिल्या 4 चेंडूमध्ये 9 धाबा धावफलकावरती आहेत। 9-0 शेवटची मॅच। इकडून जिंकणारा संघ रविवारच्या दिवशी टॉप 4 मध्ये जाणार आहे। पाहूया काय घडतंय। ओ फटका खेळला, चेंडू गॅप मधून निघून चाललाय। शॉर्ट दरम्यानचा खेळाडू पाठलाग करतायत। 1 कंप्लीट झाले। दुसरीचा प्रयत्न, बॅकअप येईपर्यंत किती धाबा? 1 2 3 कंप्लीट। पहा तिकडे काय घडलं होतं, एक्झॅक्टली केलेला मार्ग नाहीये। बॅकअप येईपर्यंत 3 धाबा कंप्लीट केल्यात। फ्लाइंग स्टार्ट आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये करतायत SS क्लब होलीपाडा संघ। 12-0 या आतापर्यंत कहाणी आहे। शेवटचा अंतिम बॉल। राज रेडी आहेत स्ट्राइक एंडला। कृतिक शेवटचा बॉल घेऊन रेडी होत आहेत। खूप चांगली सुरुवात। पॉवर प्लेला आपल्या बाजूने झुकवलंय आणि बाजूने झुकवत असताना शेवटचा बॉल पाहणार आहोत। शेवटचा बॉल, पाठीमागे चेंडू निघून गेलाय। शॉर्ट थर्डमॅन चेंडूला फील्ड करतायत, तोपर्यंत सिंगल झाले कंप्लीट आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। खूप चांगली सुरुवात। धावा धावफलकावरती आहेत। 13-0 डीजेल ऐकून लगेच बोलणार आहोत थेट इन ऍक्शन मैदानाच्या दिशेने। थँक्यू। चला इतका वेळ नका घेऊ, चला प्लीज क्विक। आपल्याकडे वेळ फार कमी आहे। 5 षटकांची मॅच आपण खेळतोय। घड्याळात परफेक्ट 5 वाजून 47 मिनिटं झाल्यात। 7:30च्या आतमध्ये मॅच संपणं गरजेचं आहे। चला दुसरं षटक मार्गस्थ आहे। 13-0 या आतापर्यंत कहाणी आहे। पॉवर प्ले सुरू आहे आणि त्या दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज प्रीत आल्यात। प्रीतच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय। पाहूया।
थँक्यू. शॉट सिलेक्शन कदाचित तितकंसं नव्हतं. बॅट स्विंगला भरपूर ताकद होती, टायमिंग नव्हतं. चेंडू बरोबर लॉंग ऑनच्या खेळाडूच्या हातामध्ये जाऊन आणि फलंदाज बाद झाले. कृतिक बाद झाल्यात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. अविनाश आल्यात. विकेट येणं गरजेचं होतं, कारण पहिल्या षटक वळखता खूप चांगली सुरुवात होती आणि त्या पार्टनरशिपला तोडलंय. पाहूया अविनाशचा खेळ कशा प्रकारे राहणार आहे. परंतु खूप चांगली सुरुवात अपकमिंग यंगस्टर प्रीत मैदानाच्या आतमध्ये करतोय. पॉवर प्ले ऑन आहे. दुसरा बॉल 13 आतापर्यंत. ओ यावेळी कट केलाय बरोबर चेंडू निघून चाललाय. शॉट थर्डमॅन च्या जबल पास होऊन चेंडू निघून गेलाय. खूप चांगली फिल्डिंग. पाठीमागे वेगाने गेले. 1 कंप्लीट, 2 कंप्लीट, 3 कंप्लीट. कट केलं होतं, लेट कट, पॉवरफुल कट आणि पाठीमागे आउटफील्ड फार वेगाने आहे. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू वेगाने गेले होते, चेंडूला अडवलं आणि 3 धाबा कंप्लीट केल्यात. धाबा सुद्धा बघणार आहोत. 16 धाबा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात. विकेट नंतर दबाव नाहीये. सर्वात जमेची बाजू ठरणार आहे. आता स्ट्राईक एंडला जागृत आहेत, ज्याने आतापर्यंत 11 धाबा बनवल्यात. पुढचा बॉल फुल टॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड साइड लेगला कोठला क्षेत्र नाहीये. काऊ कॉर्नरचा खेळाडू येतोय. किती धाबा? नो बॉल तर ऑलरेडी आहेच. त्यामधून येणाऱ्या 2 धाबा म्हणजे या चेंडूवर जवळपास 3 धाबा आल्यात. पुढचा बॉल फ्री हिट. पहा तुम्ही इतकी चांगली बॉलिंग केली आणि त्यामधून तुमचा नो बॉल म्हणजे फार दडपण वाढवण्यासारखं झालंय. तुम्हाला इतका चांगला रिदम मिळाला होता. विकेट आली होती या अगोदरच्या चेंडूवर 3 धाबा आणि त्यानंतरचा हा नो बॉल म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट आणि फ्री हिटला अविनाशकडे संधी असणार आहे. त्या अगोदर 19 धाबा धावफलकावरती आहेत. 1.2 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. चर्चा करतायत. थोडासा ब्रेक आहे. त्या अगोदर डिझेल ऐकून लगेच बोलणार आहोत थेट इन ऍक्शन मैदानाच्या दिशेने. थँक्यू. चला पॉवर प्ले मधून आता फ्री हिट सुद्धा असणार आहे. पाहूया फ्री हिटच्या बॉलला काय घडतं आणि फ्री हिटच्या बॉलला अविनाशकडे स्ट्राईक असणार आहे. फ्री हिटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन कडून क्षेत्ररक्षण येतोय. फील्ड करतायत. ओ यावेळी रनआउट. फ्री हिटच्या बॉलला रनआउटच्या रूपाने अविनाश पात. दुसरा धक्का टीम एसएसपी होलीपाडा या संघाला गॉन. चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धाबा. जागृतच्या पॅन्ट मधून हा चौकार पाहिला होता. फुल टॉस बॉल आउटफील्ड फार वेगाने आहे आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कुठलाच क्षेत्र नव्हतं. त्याचं कारण आहे की पॉवर प्ले सुरू आहे आणि हा शानदार स्ट्रोक. धाबा धावफलकावरती पाहणार 24 रन. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. मोमेंटम एसएस क्लब होलीपाड्याच्या बाजूने. 2 विकेट गेल्यात, परंतु दबाव नाहीये. धाबा वेगाने त्यात पॉवर प्लेला आतापर्यंत पॉवरफुल बनवलंय. पाहूया पुढचा बॉल. डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला. धाबा धावफलकावरती 25 धाबा धावफलकावरती आहेत. 25 वर 2 टीम एसएस क्लब अर्नाळा किल्ला. डीझेल ऐकून लगेच बोलणार आहोत.
BS. अगदी कोल्यांच्या खांद्यावर आईची पालखी, अगदी कोल्यांचे खांद्यावर आईची पालखी, काढले डोंगरान मिरवते शिवराई. चला तिसरं षटक मार्गस्थ आहे. उद्याचा दुसरा दिवस. उद्या सफाळे गट आपल्या भेटीला येणार आहे. 9:30 वाजता रिपोर्टिंग करा. 10 वाजता बरोबर मॅचला सुरुवात होईल. ओके 9:30 वाजता तुम्ही रिपोर्टिंग करायचे. 9:45 वाजेपर्यंत टॉस. 10 वाजता मॅचला बरोबर सुरुवात होईल. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस जिकडे सफाळे गट आपल्या भेटीला येणार आहे. 10 संघाचा समावेश आणि खूप मजा येणार आहे. ओ पहिला बॉल वाईट बॉल आणि वाईड +1 अशा तब्बल 2 धावा आल्यात पहिल्याच बॉलवर. तिसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आल्यात. राज आल्यात आणि राजने आल्याच पहिलाच बॉल वाईड आणि त्यामधून यष्टांच्या पाठीमागे झालेली चूक तिकडून 1 धाव म्हणजे 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावा धावपलकावरती आतापर्यंत 27. पुढचा बॉल. ओ या बलीला खूप चांगला बॉल पोलर लेन बॉल पुन्हा पाठीमागे चुकी. यस 22च्या रूपाने धावसंख्या धावपलकावरती येते. 28 रन 28 धावा धावपलकावरती आहेत. दुसरं षटक 13 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झालाय. रेडी आहेत पुन्हा एकदा राज. फुल टॉस बॉल पाठीमागे चेंडू निघून चाललाय. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू पाठलाग करतायत. चेंडू जबल पास. खूप चांगली फिल्डिंग 2 कंप्लीट झाल्यात. फेकी क्विक आली होती. क्विक गेले आणि चेंडूला 2 धाब्याने कंप्लीट केल्यात. धाबा धावपळकर 30-2 बहुजन विकास आघाडी पुरस्कृत होलीपाडा चषक 2026 ही स्पर्धा आपण ऐकतात पाहतात. आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आणि या क्रिकेटच्या महासंग्रामाला आजपासून सुरुवात झाली. पाहूया इकडून टॉप 4 मध्ये जाणार कोण. ओ याबली वेगवान बॉल लक्ष्मच्या बाहेर. या वाईट बॉल थोडस धडपण वाढलंय. धाबा वाईटच्या रूपाने वेगाने येत आहेत आणि त्यामधून हा राजचा कंट्रोल कुठेतरी सुटताना दिसतोय. राजला कंट्रोल मध्ये येणं भाग आहे. याबं लागणार आहे. मोमेंटम तुमच्या बाजूने घ्यावं लागणार आहे. कंट्रोल पेशन्स या गोष्टी तुम्हाला मॅच मध्ये ठेवाव्या लागणार आहेत. तरच मोमेंटम तुमच्या बाजूने येऊ शकतो. समोर खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण सहज सोप्या रीतीने जेल टिपलाय. पलटवार केलाय. फलंदाज बाद. मोठा धक्का SSP होलीपाडा या संघाला. जागृत गॉन. टांकुटचे 31-3 नवीन फलंदाज हर्षद मेहर मैदानाच्या आतमध्ये आल्यात. मागील 15 दिवसांचा ग्राफ पाहिला तर शिवनेरी चषक सफाळे येथे स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये जो काही खेळ हर्षदने केला होता तो सर्वांच्या मनाला भावणार होता. काय जबरदस्त फाईट बॅक त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिली होती. जयू दुर्गेश अर्नाळा या संघाकडून खेळत असताना मागील 2 वर्षाचा जर ग्राफ पाहिला तर शानदार राहिला आतापर्यंत हर्षदचा. पाहूया होम टर्न घरच्या मैदानावर कशा प्रकारचा खेळ करणार आहेत. 31 रन 31 विकेट आणखीन एक आले. मोठी विकेट. आता पाहूया फुल टॉस प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक परंतु मिड विकेट चेंडूची वाट पाहत होते आणि सहज सोप्या रीतीने स्वतःला जज करून झेल टिपलाय. फलंदाज हर्षद जसं आलंय तसं जावं लागलंय. गॉन. टांकू पहा केवळ चौधरी असं वाटलं तर चेंडू डायरेक्टली आउट ऑफ द पार्क जाऊ शकतो. इतके बॅट स्विंग मध्ये टायमिंग मध्ये ताकद होती परंतु खेळाडू बरोबर वाट पाहत होते.
मिड विकेटचे सहज सोप्या रीतीने जेल टिपला आणि अजून एका विकेटचं पतन. हर्षदला सुद्धा मैदान सोडावं लागलंय. पलटवार राजने फार मोठा पलटवार या मॅच मध्ये केलाय आणि करत असताना 2 महत्वाचे विकेट आणल्यात. धावफलक सुद्धा पाहणार आहोत. धाबा धावफलकावर 31, 2.4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. 31 लॉस ऑफ 4 विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. चैतन्य ऑन हॅट्रिक. पाहूया या अगोदर हॅट्रिक मिस झाले. आता राज हॅट्रिक वर आहेत. राजकडे ती संधी आहे. पाहूया या अगोदर जागृतला बाद केलं. आता हर्षदला सुद्धा बाद केलंय. हॅट्रिकची संधी. होलीपाडा चषक 2026 ची तिसऱ्या पर्वातील हॅट्रिक पाहायला मिळेल का? काय घडतंय? राज ऑन हॅट्रिक. नवीन फलंदाज चैतन्य मैदानाच्या आतमध्ये आल्यात. हॅट्रिकचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. आल्यात ओ माय गॉड. येस झेल टिपलाय का? येस फलंदाज बाद. हॅट्रिक. असं वाटलं होतं का बाजूला हातातून चेंडू निसटलाय परंतु नाही. वेल जज. गुड कॅच. फलंदाज बाद ऑन हॅट्रिक आणि हॅट्रिकचा मानकरी ठरल्यात मिस्टर राज. गॉन. ऍक्शन रिप्ले पाहूया काय घडलं होतं. फटका बरोबर एक्झिक्यूट केला होता. लॉंग ऑनचा खेळाडू होता. पहिला अटेम्प्ट चुकला. दुसऱ्या अटेम्प्टला वेल जज. सुपर कॅच आणि हॅट्रिकचे मानकरी अखेरकार ठरले. पहिल्या दिवसामधील तिसऱ्या पर्वामधील आजच्या दिवसातील हॅट्रिक घेणाऱ्या खेळाडूचं नाव मिस्टर राज. काय जबरदस्त पलटवार केलाय. खरोखरच मानावा लागणार आहे. शानदार पलटवार आतापर्यंत किशोर के वीर मैदानाच्या आतमध्ये करतायत. अडचणी थोड्याशा वाढल्यात. धाबा वेगाने येतात. विकेट सुद्धा तितक्याच वेगाने गेल्यात. 31 वर 5. शेवटचा बॉल पाहणार आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. भूमेश. खूप चांगली बॉलिंग. सुपर बॉलिंग. शेवटचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि एक कंप्लीट झाले. येस एकच कंप्लीट आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धाबा धावफलकावर 32 वर 5. डीजेला ऐकून लगेच बोलणार आहोत चौथ्या षटकामध्ये. मध्ये भव्य आल्यात. अपकमिंग यंगस्टर पुन्हा तर रेडी आहेत. भव्य चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल. ओ खूप चांगला बॉल. बॅट स्विंगला जितकी ताकद लावली होती त्या बॅट स्विंगला पाहताना बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. आतमध्ये येणारा बॉल. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. 32 वर 5 ही आतापर्यंत कहाणी आहे. SS क्लब होलीपाडा या संघाची टीम किशोर के वीर या संघासमोर फार मोठा पलटवार पाहिला होता. या षटका अगोदर 50चं मधल मारणं गरजेचं आहे. कारण इकडून तुम्ही जिंकाल तर तुम्ही टॉप 4 मध्ये जाणार आहात. आणि आजच्या दिवसाचा खेळ आतापर्यंत काय राहिला आहे. तुम्ही ज्या वेळेला दुसऱ्या इनिंगमध्ये आलात त्या वेळेला धाबांचा पाठलाग वेगाने झालाय. ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. तोपर्यंत ऐकू डीजेला आणि नंतर लगेच बोलणार आहोत.
चला मॅचकडे बोलणार आहोत. 33 for 5. 33 for 5 ही आतापर्यंत कहाणी आहे. क्रॉस ओके. चला मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू आलेत. ओ या बली खूप चांगला बॉल आतमध्ये येणारा बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं आणि डॉट बॉलचे सांगता मैदानाच्या आतमध्ये होते. काय जबरदस्त या अगोदरचं षटक आपण पाहिलं होतं. त्या षटकामध्ये हॅट्रिक सुद्धा पाहायला मिळाली तिसऱ्या पर्वातील. चौथ्या षटकामध्ये ज्या वेळेला आपण आला त्यावेळेला खूप चांगला आतापर्यंत भव्यने बॉलिंग केले. पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत पाहायला मिळाले. पुढचा बॉल चेंडूचा खेळ झाला 3. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न 1 कंप्लीट झाले आणि एका धाब्याने समाधान मानावं लागले. खूप चांगली बॉलिंग करतायत मैदानाच्या आतमध्ये. परफेक्ट लाईन 1 बरोबर टप्पा पकडून ठेवलाय आणि तो ठेवत असताना आता ज्या धाबा इतक्या वेगाने बनत होत्या त्या धावांना थांबवण्यात पूर्णपणे ताकद लावली किशोर के वीर या संघानं. पुढचा बॉल भव्य वन्स अगेन रेडी आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळ झाला. धाबा धावपलकावरती पाहणार आहोत. 34 34 धाबा. पाहता तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे कारण या मैदानावर खेळत असताना दुसऱ्या इनिंग मध्ये धाबा वेगाने आल्यात ते सुद्धा विसरून चालणार नाहीये. त्यासाठी तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे. पुढचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. ड्राईव्ह केलं चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू येतोय डीप एक्स्ट्रा कव्हरवरून आणि 2 कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न. तिसरी सुद्धा कंप्लीट. पहा बॅकअप चुकीचा होता. बॅकअप साठी फक्त एकच खेळाडू आला होता. कदाचित अजून एक आला असता तर 1 धाव कमी येण्याची शक्यता झाली असती. बॅकअप साठी खेळाडू आले नाही त्या कारणाने 3 धावा कंप्लीट झाल्यात. 37 रन. शेवटचा बॉल. शेवटचा बॉल. ओ सुपर बॉल. येस लाऊड अपील. फिंगर गॉन अप. परफेक्ट बॉल. आणखीन एक फलंदाज बाद. 6वा धक्का. टीम SS क्लब होलीपाडा या संघाला 37 वर 6. पहिल्या 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. या ऐकूया डीजेला. आला रे आला जगड्यावाला. आला रे आला जगड्यावाला. ना बसुनी जगड्यामध्ये. ना बसुनी जगड्यामध्ये. आमचं शरद दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. जो बबलू दादा शर्यत जिंकला भिवंडी अड्ड्यामध्ये. आला रे आला जगड्यावाला. आला रे आला जगड्यावाला. ना बसुनी जगड्यामध्ये. दादा बसुनी जगड्यामध्ये. चला दृक्षण शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आल्यात. स्ट्राईक हँडला आता फलंदाज असणार आहेत. पाहूया काय घडतंय. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. ओ या बली फिस्ट फिल्डिंग. लॉंग ऑफचा खेळाडू आल्यात. बॅकअप दिल्यात. त्यावेळेला 2 खेळाडू नव्हे तर तिसरी सुद्धा कंप्लीट झाले. 3 धाबा कंप्लीट. ज्या धाबा षटकाराने चौकाराने येत नव्हत्या त्या धाबा आता रन बॉलने येत आहेत. एकाला 2 मध्ये कन्व्हर्ट केलंय. 2ला 3 मध्ये कन्व्हर्ट केलंय आणि आतापर्यंत 40 धाबा धावपलकावरती आहेत. 40 वर 6. शेवटचे 5 बॉल पाहणार आहोत. आता प्रणयात स्ट्राईक हँडला. पाहूया पुढचा बॉल घेऊन रेडी आहेत. स्ट्राईक हँडला प्रणय. 40. हो खूप चांगला बॉल. बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही झालं. डॉट बॉलच्या सांगता मैदानाच्या आतमध्ये येते. खूप चांगला पलटवार राहिलाय. तिसऱ्या षटकापासून अजून एक मोठा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये आलेला नाहीये.
इतकी पॉवरफुल बॉलिंग आतापर्यंत राहिली किशोर के बीर या संघाची. पाहूया 4 चेंडूमध्ये किमान तुम्हाला 10-12 धावा बनवाव्या लागणार आहेत. 50 पर्यंत मजल मारावी लागणार आहे. पाहूया लेट्स सी काय घडतंय. फुल टॉस बॉल, चेंडूला ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय. एक कंप्लीट, ओ चेंडू निघून गेलाय. प्रयत्न फार चांगले होते पण जबल पासून निघून गेला. सीमारेषा पार, चौकार, 4 धाबा. ऍक्च्युअल रिप्ले पहा. फुल टॉस बॉल, इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका झुकट केला होता आणि लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाने खूप चांगले फिल्डिंग केली होती. जबल पास होऊन चेंडू निघून गेला. फार मोठं अंतर गाठलं होतं त्या चेंडूला अडवण्यासाठी, परंतु हातामध्ये चेंडू आला नाही. 44 रन, चौकार आलाय. फुल टॉस ऑन साइडला, लॉंग ऑनचा खेळाडू येतोय, सहज सोप्या रीतीने जेल टिपलाय. अजून एका विकेटचं बदल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. भूमेश आल्यात. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत शेवटच्या अंतिम षटकामध्ये करतायत. पलटवार केलाय. शेवटचे 2 बॉल, फटका सेम केलाय, परंतु यावेळी 1 बाउन्स डाऊन द ग्राउंडचा 1 बाउन्स नी चेंडू सीमारेषा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू आमच्या कॅमेरामॅनला हा सलामी देणारा हा ब्रँडेड स्ट्रोक. पहिलाच बॉल आणि जबल पास, 1 बाउन्स नि बाउंड्री लाईन क्लिअर केली होती. 48 धावा. शेवटचा बॉल, 50 पर्यंत मजल मारतील का? शेवटचा बॉल, फुल टॉस बॉल. बराच वेळ आहे, कोण घेणार? मिड विकेटच्या खेळाडूने जेल टिपलाय, परंतु नो बॉल. नो बॉल. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेता घेता रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झाल्यात. 9+2 म्हणजे तब्बल 3 धाबा आल्यात. आणखीन एका विकेटचं बदल गॉन. टॅकल शेवटचा अंतिम बॉल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आल्यात. भव्य आल्यात. फ्रीडचा बॉल आहे. धाबा सुद्धा बघणार आहोत. 51, 50 धाबाचा पल्ला अखेरकार पार झालाय आणि या मॅचला दुसरा इनिंगचा खेळ बघण्यासाठी खूप मजा येणार आहे. त्या अगोदर शेवटचा बॉल पाहणार आहोत. फ्री हिटचा बॉल, 51 रन, लॉस ऑफ 8 विकेट. शेवटचा बॉल घेऊन रेडी आहेत. स्ट्राईक एंडला भव्य नवीन फलंदाज. पाहूया शेवटच्या बॉलवर काय घडतंय. फुल टॉस, चेंडूला ड्राईव्ह केलंय आणि शेवटचा बॉल, फ्री हिटचा बॉल आणि फ्री हिटच्या बॉलवर 1 कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेता घेता रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद. पहिले
चला सामन्याला सुरुवात होईल. उद्याच्या दिवसातील सामने आपल्याला पाहायला मिळतील. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये टाळ्यांच्या कडकडाट यावेळेला होत असताना आणि शुभेच्छा देत असताना त्यांचं डगआउट आणि त्यांचे समर्थक सध्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्याच्या दिवसात जर आपण पाहिलं तर सफाळे गट 10 एप्रिलचा दिवस वार शुक्रवार आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे मंगलमूर्ती विराथन रितेश किनी. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर प्रणय पाटील सारखा खेळाडू ऑल टीम. तर एका साईडला आशापुरी एडवन टीम मृदुल पाटील सध्या चर्चेत असलेलं हे नाव. दांडाखाडी हा संघ दोनात करणार आहे. अक्षय गायकवाड यांचा संघ चिराग बारी यांच्या संघाबरोबर बरोबरीने खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. जयप्रकाश एडवन या टीम मध्ये सुद्धा धुरंधर खेळाडू आहेत. खार्डी संघ एका साईडला केतन भोईर यांचा संघ पाहायला मिळेल. रॉकी ग्रुप टेंबी खोडावे भूपेश पाटील रॉकी दादा यांच्या संघाबरोबर. त्यानंतर खार्डी दिपेश यांचा संघ जो पाहायला मिळणार आहे. ओम 11 जलसार सध्याच्या घडीला फॉर्मामध्ये असलेला संघ पाहायला मिळतोय प्रवीण भोईर अँड ऑल टीम यांचा संघ पाहायला मिळेल. चॅलेंजर वेडी हा संघ सर्वेश शेलार आणि खऱ्या अर्थानं शुभमजी पाध्यसाहेब हे बॅकबोन करतात या संघाला. त्यांचा संघ पाहायला मिळणार आहे. गावदेवी वैतीपाडा जो संघ आपण पाहू शकणार आहोत. सुनील वैती यांचे सुपुत्र युवराज वैती अँड ऑल टीम यांच्या संघाबरोबर पाहायला मिळतील. ऑल इज वेल. सामन्याला सुरुवात होईल. विजयासाठी 53 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला बॉल हर्षद मेहरला पाहतायत अर्नाळा एक्सप्रेस. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहिला तर सरळ बॉल निघून जातो. व्हाईट बॉलचा इशारा. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. विशाल नाईक सर आणि आशुतोष व्यवहारे सर स्टंट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत ऑन फील्ड आणि अतिशय बारकाईने लक्ष देतात आणि त्यामुळे या पंचांची मागणी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. पहिलाच बॉल व्हाईटच्या स्वरूपात पाहायला मिळाला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न होता. लेग स्टंपवरून थोडेसे मिडल स्टंपला आले होते मिस्टर राकेश आणि त्यामुळे पंचांनी बरोबर ऑब्झर्व केलं. ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न होता. पॉवर प्लेच्या या बंधनात आपण पाहिलं तर इनफिल्डच्या वरून खेळण्याचा मनसुबा बाळगला परंतु बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. 53 रनचं टार्गेट. हर्षदचा बॉल. हीच कलात्मकता आहे या गोलंदाजाकडे. त्या खेळाडूला मी प्रथमतः बिलाल पाडे या मैदानात पाहिलं होतं. बहुजन विकास आघाडीची मॅच आणि राज गरत यांची ती स्पर्धा आणि 3 षटकार जेव्हा मारले होते ना त्यावेळेला 8 ते 9 हजार त्याच्या खिशामध्ये गेले होते. तिथून हा खेळाडू एवढा प्रसिद्धीस आला की त्याने मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. चांगला खेळाडू आहे. पुन्हा एकदा बॉलर तयार. या वेळेला अप्रतिम गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेंथ आणि अचूक टप्पा जरूर पाहायला मिळतोय. सर बॉल विकेट किपरने अपील जरूर केली होती परंतु विकेट किपरला सुद्धा माहिती आहे की कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन झालेलं नाहीये आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना मॅग्निफिसंट डिलिव्हरी. गुड बॉलिंग. हर्षद मेहर सध्या आपण पाहतायत एक चर्चित असलेलं नाव. सातत्य गोलंदाजीमध्ये आहे. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा त्याची कृती ही छान पाहायला मिळते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न अखेरकार मात्र या वेळेला यश मिळालं. प्रयत्नांती परमेश्वर. फलंदाज बाद. राकेश बॅक टू द डगआउट. गॉन. चला फलंदाज जरा घाई करा. तुम्हालाच बॉल स्पष्टपणे दिसले पाहिजेत कारण
बाळनाथ काका यांना आपण पाहतायत उजव्या साईडला अगदी मॅचचा आनंद घेत असताना नितेशजी मेहर आणि थोडक्यात आम्हाला माहिती दिली की एक काळ त्यांनी विकेट किपरच्या भूमिकेत गाजवला, मग ते फास्टेस्ट बॉलर कितीही असोत, क्लोज किपर म्हणून माझे यष्टीरक्षक म्हणून ज्यांनी एक काळ गाजवला आणि आज सुद्धा त्यांची फिटनेस, क्रिकेटवरचं नितांत प्रेम सातत्याने पाहायला मिळतं. आणि नेहमीच माणसांचा स्वभाव हा पेड्यासारखा असायला हवा, कारण जसं म्हटलं जातं की माणसांचा स्वभाव हा पेड्यासारखा असायला हवा, कारण तो पेढा राजवाड्यात सुद्धा तीच चव देतो आणि झोपडीत सुद्धा तीच चव देतो. आणि त्यामुळे माणसांचा हा स्वभाव पेढ्यासारखा असला तर माणसं ऑटोमॅटिकली तुमच्या अवतीभोवती मात्र जॉईंट होताना पाहायला मिळतात. या बॉलला जर आपण पाहिलं तर थोडंसं लेफ्ट केलं होतं, चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. काय गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते, अचूक टप्प्यावर भेदक मारे केले जात आहेत. कारण हर्षदला माहिती आहे की या खेळपट्टीवर कोणत्या स्पॉटला जर बॉल यावेळेला डिलिव्हर्ड झाला, पिच झाला की बॉल थोडासा खाली राहतो, बाउन्स कधी होतो, कोणत्या स्पॉटवर. चांगला बॉल, पुन्हा एकदा आतोडीशी बॉलला मात्र या वेळेला जरूर ज्या पद्धतीने ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर ज्या वेगाने, भन्नाट वेगाने निघून गेला आणि पहिल्या षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या फक्त 1 रन. चला घाई करा, वेळ दौडू नका, स्पीडअप करा जरा गेम. 4 षटका आहेत, 52 रनची आवश्यकता आहे. जवळजवळ घड्यात जर आपण पाहिलं तर यावेळेला 6:23 झालेले आहेत आणि आपल्याला 10 ते 15 मिनिटात फिनिश करायची आहे ही मॅच आणि हा शेड्यूल. काही गोलंदाजी पाहायला मिळाली हर्षद मेहरच्या माध्यमातून. सातत्याचं दुसरं नाव, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुमचा नेहमीच राहत असतो, परफॉर्मन्स तुम्ही करतच राहणार, परंतु क्लास हा एकदा आपल्या अंगाला चिकटला तर डेफिनेटली ते सातत्य तुमचं राहिलं पाहिजे. पुन्हा एकदा बॉलर तयार, गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहत आहेत. भूमेश पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 रन हर्षद मेहरच्या पहिलं षटक नावावर. अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं. या बॉलला लिफ्ट केलं, मात्र सरळ बॉल सोडून दिला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा इरादा डेफिनेटली होता. हीच खासियत राहते ज्यावेळेला तुम्ही ऑल इंडिया ओपन क्रिकेट खेळताना, त्यावेळेला कुठेतरी तुम्हाला या गोष्टींचा एक्सपिरियन्स मिळतो. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक म्हणून ओळखला जातो. तो अनुभव असायला हवा. तुम्ही किती वर्ष जगलात त्यापेक्षा कसे जगलात, त्या कोणत्या परिस्थितीमध्ये जगलात, याला फार महत्व आहे. यावेळेला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला खेळून काढलंय. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल, जागृत पुढे सरसावेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर स्थिर फक्त आणि फक्त आतापर्यंत 2 या धावसंख्येवर. स्टार्ट जर चांगली झाली असती तर कदाचित धावांचा वेग वाढला असता, परंतु स्टार्ट हवी तशी झालेली नाहीये. पुन्हा एकदा बॉलर तयार. चांगला बॉल होता, परफेक्ट वाईट यॉर्कर पाहायला मिळतोय. बॅट थोडीशी हातातून सुटली होती, परंतु या वेळेला 1 रन काही रोखू शकणार नाहीयेत. या एकेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. काय गोलंदाजीचा परफेक्ट मारा, तिखट मारा आपल्याला पाहायला मिळतो आणि धारदार गोलंदाजी करत असताना बरोबर फलंदाजाला ते रीड करतायत. त्याचा बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, तो कोणत्या क्षेत्रामध्ये स्ट्रॉंग आहे, कोणत्या क्षेत्रामध्ये धावा खोऱ्याने त्याच्या बॅटमधून निघतायत आणि एकत्र खेळत असताना त्यामुळे एकमेकांच्या खानाखुणा आज सर्वांना माहिती आहेत, एकमेकांना माहिती आहेत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि बॉल सुटला होता त्या ठिकाणाहून. होतं कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये वाईट रन्स जरूर मिळाली,
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 5. या धावसंख्येवर 1+1 अशा 2 रन्स मिळतील. आणि यस DRS वापरलाय गोलंदाजी करणाऱ्या टीमने. या आपण चेक करूया. इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला मात्र क्षमस्व आणि पंच सांगतायत यावेळेला की हा बॉल जो आपण पाहतायत त्या बरोबर पहिल्या लाईनच्या बरोबर मधोमध बॉल डिलिव्हर झाला होता. कधी कधी ज्या वेळेला गोलंदाज मध्ये येतो त्यावेळेला स्पष्टपणे दिसत नाही पंचांना. इथून प्लेइंग फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळलेत, फिल्डर येत आहेत, मात्र जजमेंट चुकलं होतं. आणि पाहता पाहता संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 2च्या मदतीने जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. इथून आता क्लायमॅटिक कंडिशन नुसार जर आपण पाहिलं तर हवेचा जो थोडाफार थांबलेला आहे आणि बॅटिंग घेण्याचा हाच तो निर्णय होता कॅप्टनचा की आपण पहिले 5 षटकं खेळावीत, 50+ धावा फलकावर लगाव्या, प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणावं. ह्या स्ट्रॅटेजी असतात क्रिकेटच्या खेळामध्ये. बॅट स्विंग होते या वेळेला आपण पाहू शकाल. आणि यस डेफिनेटली गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, विकेट डाऊन. राज नवीन या वेळेला फलंदाज पाहायला मिळतोय. गेल्या मॅच मध्ये राज्य केलं होतं. 4 षटकार अनुक्रमे लगातार लाईन मध्ये 4 षटकार ठोकले होते. परंतु आता महत्वपूर्ण या लढतीमध्ये, कारण इथून जो संघ जिंकेल तो अंतिम 4चं तिकीट मिळवेल, क्वालिफायर होईल. आणि त्यासाठीच खेळ तो वाचेल या तंत्रावरच सध्याच्या घडीला आजकाल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की तो वाचतो. आणि त्यामुळे तुम्हाला तो खेळ करावा लागतो. कागदोपत्री स्ट्रॉंग असून फक्त चालत नाही. चांगला फटका खेळलाय परंतु फिल्डरला निवडलाय आणि फिल्डर चुकी करतायत. 2 रन्स तर डेफिनेटली मिळतील. आता इथून जर आपण पाहिलं तर या झेलचं महत्व किती आहे ते येणारी वेळ दर्शवेल. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध ओतू गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्वपूर्ण भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आता 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 18 बॉल आणि विजयासाठी जर आपण पाहिलं तर 8 रन झालेत. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 45 रनची आवश्यकता असेल. 18 बॉल 45 रन 15च्या ॲव्हरेजने खेळावं लागेल प्रति षटकामागे. देत दनादन फलंदाजी होईल का हर्षद मेहरच्या अगेन्स्ट? कारण सध्या तरी पाहिले तर पहिल्या षटकामध्ये एक फक्त वाईट फेकला होता. चांगली गोलंदाजी केली होती. ॲब्सोल्युटली ब्रिलियंट बॉलिंग. पुन्हा एकदा बॉलर तयार. अर्नाळा एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा बॉलर तयार. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. बी फास्ट. ऑन दी टोज खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिडल स्टंप वरून खेळण्याचा प्रयत्न केला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना. हीच खासियत राहिली हर्षदची. जी गोलंदाजी कोणताही फलंदाज असो मग आपलं 100% कसं द्यावं. कारण अगोदरच तुम्ही मैदानाच्या आतमध्ये उतरण्याच्या अगोदर मनाने जर तुम्ही पराभूत झालात तर कधीही जिंकता येणार नाही.
चांगला बॉल आहे, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो, बाउन्स मिळाला, वेगेबरोबर नियंत्रण, धारदार गोलंदाजी केली घेत जाते, अचूकता, भेदकता, नियंत्रण, बद्धता. चांगला फटका, परंतु या वेळेला आपण पाहतायत फिल्डर्स पुढे सरसावतील. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 10. या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर पुन्हा एकदा बॉल बराच वेळ हवेत राहतोय. व्हॉट अ ट्राय. अफलातून या वेळेला मेहनत घेत असताना आपण पाहतायत काय एफर्ट घेतले होते. जर हा झेल झाला असता तर कदाचित आजच्या दिवसातील कॅच ऑफ द टुर्नामेंट किंवा कॅच ऑफ द डे जरूर आपल्याला पाहायला मिळाला असता. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11. या धावसंख्येवर 11 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. हर्षदने धावा थांबवले. चांगली गोलंदाजी करत असताना खेळपट्टी त्याच्या अक्षरशः प्रेमात पडले. या संध्याकाळच्या सत्रामध्ये पावलांमध्ये थोडासा बिघाड, रनअप चुकतोय विशाल नाईक सर त्यावेळेला दर्शवतायत. डेड बॉल. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. सुरुवात चांगली झाली नव्हती आणि त्याचाच परिणाम सध्या तरी आता या 16 बॉलमध्ये पाहायला मिळतोय. 11 रन फक्त आलेले आहेत. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगला फटका तर आहे. 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का? फेकी येईपर्यंत 2 रन्स मिळतील का? यस, डेफिनेटली गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन्स मिळतील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 13. या धावसंख्येवर 13 रन. एक्झॅक्टली आता 40 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 13 बॉलमध्ये 40 रन हे सामन्याचं समीकरण. जे 2 स्पेल होते ना हर्षदचे ते अप्रतिम पाहायला मिळाले. सेफ स्पेल. यावेळेला फोर्स केले या बॉलला. आता इझी कॅच आहे आणि कोणतीही चूक करणार नाहीये त्या ठिकाणी फिल्डर. पुढे सरसावत असताना मिस्टर कृतिक ग्रेट कॅच. फलंदाज बाद. 12 बॉल आणि विजयासाठी 40 रनची आवश्यकता. कामावर जायला उशीर झायला, कामावर जायला उशीर झायला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाटेची, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाटेची, बघतोय. थँक्यू. चला गोलंदाज लगेच आपण गोलंदाजी मार्कवर आणायचंय. वेळेची दिरंगाई न करताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. भव्य या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय एक अपकमिंग यंग टॅलेंट. सध्या तरी आपण पाहिलं तर एक स्कॉलर खेळाडू म्हणून, स्कॉलर विद्यार्थी म्हणून सुद्धा ओळखला जातो आणि क्रिकेटवरचं नितांत प्रेम, प्रथमतः अभ्यास आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ जोपासताना, हा छंद जोपासताना पाहायला मिळतोय मिस्टर भव्य. हेच क्रिकेटच्या खेळामध्ये हेच खूप मायने राखतं. क्रिकेट खेळता खेळता आपली जिम्मेदारी मात्र खूप मोठ्या प्रमाणात येते आणि जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं असेल ना तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक एकदा का प्यायले ना तर मनुष्य आणि खेळाडू आयुष्यभर थकत नाही. त्यामुळे जबाबदारीचं टॉनिक प्यायला हवं. इथे व्हाईट बॉलचा इशारा येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 14. धावसंख्येवर 14ला 3. 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 39 रनची नितांत आवश्यकता आहे.
या बॉलला पुन्हा एकदा लेफ्ट केलं, पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15. 15 धावसंख्येवर 38 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येईल, परंतु त्यासाठी तुम्हाला सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करावा लागेल. पुन्हा एकदा मात्र यावेळेला खराब गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. सातत्याने 3 व्हाईट बॉल येताना पाहायला मिळत आहेत. 1 रन ऍड होईल, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 16 या धावसंख्येवर 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चौथं षटक प्रगतीपथावर आणि एक सुद्धा बॉल अजूनपर्यंत डिलिव्हर्ड झालेला नाहीये. आता चांगला बॉल होता. हा टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. गुडलेन स्पॉटवरून अचानक बॉल थोडासा आतमध्ये आला आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जाताना क्लोज किपर हर्षद मेहरला आपण पाहत आहेत. डॉट बॉलची सांगता होत असताना आदरणीय सन्माननीय सदानंद दादा पाटील नवनिर्वाचित सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक, जे नवनिर्वाचित नगरसेवक पाहायला मिळत आहेत. अप्रतिम चांगला फटका, डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्क्वेअर ऑफ द विकेट जरूर खेळले गेलेत. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केल्या जातील. बॅकअप चांगला मिळतोय. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. आजचा शेवटचा एकंदरीत आपण पाहिलं तर हे सत्र पाहायला मिळतं. आजचा पहिला दिवस, 12 तारखेचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळेल. ही ट्रॉफी कोणाच्या, कोणत्या संघाच्या, कोणत्या कॅप्टनच्या हातामध्ये जाईल याकडे लक्ष असणार आहे ते संडेच्या दिवसामध्ये. आणि अतिशय खूप धमाल आजच्या पहिल्या दिवसामध्ये सर्वांनी केली यात मात्र शंका नाहीये. उद्या सफाळे गट आणि सफाळे नगरीतील खेळाडू जे मातब्बर आहेत ते दिसताना पाहायला मिळतील. सरळ बॅटचा वापर केलाय. 1 रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 19 या धावसंख्येवर. चांगला खेळ SS क्लब होळीपाडा या टीमने आतापर्यंत खूप चांगला खेळ केलाय. प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका निभावणं खूप गरजेची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. यावेळेला फोर्स करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. स्वतः विकेट किपर हर्ष देत आहेत आणि कोणती मिस्टेक करणार नाहीयेत. फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट. 5वा धक्का 19 या धावसंख्येवर गॉन. हमेश ह्या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल होता, चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. टप्पा अचूक पद्धतीने 3 बॉल वाईड आल्यानंतर स्वतःमध्ये गुणवत्ता काय आहे याचं प्रात्यक्षिक सध्या दाखवत असताना भव्य या गोलंदाजाला आपण पाहत आहेत. स्वतः ॲज अ कॅप्टन सकाळी एक त्याला प्रश्न विचारला की कशी फिलिंग वाटते कर्णधार पद तुला दिल्यानंतर, तर त्याने सांगितलं की कॉपरेट असल्यानंतर, टीम वर्क चांगला असल्यानंतर, टीमचा सपोर्ट असल्यानंतर ती फिलिंग वेगळीच असते. त्यामुळे क्रिकेटमध्ये एकजूटपणा असणं फार गरजेची गोष्ट असते. क्रिकेटच्या खेळात राजकारण आलं तिथे क्रिकेटचा विनाश झाला. या वेळेला अचूक टप्पा आणि चांगली गोलंदाजी करत असताना अखेरकार विकेट मिळवली. शेवटचा आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर अजून सुद्धा 34 रनची आवश्यकता असेल. येणारे 6 बॉलमध्ये 34 रन. चला स्पीडअप करा जरा, वी फास्ट. DG Vishal S S S. 6 बॉल आणि 34 रन विजयासाठी पाहायला मिळतं. किशोर किवीर या टीमला विजयासाठी 6 बॉल 34. चांगला खेळ केला. इथून 6 बॉल 34 झाल्या नाही तर पुढील वर्षामध्ये तुम्हाला या स्पर्धेची 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. आता फक्त सिंगलने फलक हलतं राहील, परंतु विजयापासून खूप दूर गेलेले आहेत किशोर किवीर या टीमला. सध्या तरी आपण पाहिलं तर 5 बॉलमध्ये 33 रनची आवश्यकता. 1 वर्ष वाट पाहावी लागेल. 1 वर्ष म्हटलं तर 52 आठवडे, 365 दिवस, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद म्हणजे 1 वर्ष. एवढं मात्र 1 वर्ष आपल्याला वाट पाहावी लागते आणि थांग पत्ता सुद्धा लागत नाही की 1 वर्ष कधी गेलं हे आपल्याला कळलंच नाही. त्यामुळे आलेले दिवस आनंदाने जगा, एकमेकांना जपा, एकजूट राहा, नातेसंबंध जपा. उद्या काय होईल मात्र ते आजच्या दिवसामध्ये काय आपण करणार आहोत याकडे लक्ष देणं फार गरजेची गोष्ट आहे. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन जरूर बाळगला गेलाय आणि सध्या आपण पाहिलं तर चांगला झेल जागृतच्या द्वारे पाहायला मिळतोय. विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू प्रीत. नवीन फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये आणि हळूहळू विजयाची नौका ही मात्र या वेळेला किनाऱ्यावर लावत असताना पाहायला मिळतील. चांगला बॉल ह्या वेळेला वेगवान बॉल होता. वेगे बरोबर नियंत्रण, टॅलेंटची कमी नाहीये. होळीपाडा या टीमच्या माध्यमातून सातत्याने एका साईडला किशोर किवीर या संघामध्ये सुद्धा चांगलं टॅलेंट भरलेलं आहे. परंतु सध्या आपण पाहिलं तर इथे विजयाच्या उंबरठ्यावर SS क्लब होळीपाडा हा संघ. चांगला बॉल होता, खोलवर चेंडू होता. आता फक्त औपचारिकता बाकी राहिले या सामन्याची आणि हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आणि इथे मात्र फटाका वाजलाय म्हणजे चंद्राई यांनी मात्र हा फटाका जरूर यावेळेला पाहायला मिळतोय आणि इथे विजयाचे संकेत दिलेत की SS क्लब आणि लहान मुलं पहा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंदच हा सगळं काही सांगून जातो की या स्पर्धेची क्वालिटी काय आहे. कॉंग्रॅच्युलेशन SS क्लब होळीपाडा टीम अँड हार्ड लक किशोर किवीर. आपलं सुद्धा अभिनंदन, आपलं सुद्धा कौतुक. आजचा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून इथे समाप्त झाला. आपलं सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. आणि अजून सुद्धा मात्र फटाके फुटतायत म्हणजे चंद्राई थांबणार नाही आहेत. सातत्याने अभि तो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी असं म्हणायला हरकत नाहीये. सर्व आमच्या होळीपाडाकरांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. नितेजी गरत, नितेजी मेहर, त्याचप्रमाणे हर्षदजी मेहर अँड ऑल टीम आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून खूप खूप धन्यवाद आहे. आजचा दिवस इथेच थांबला, मी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. शुभ रात्री. आपल्या सर्वांचा प्रवास सुखाचा हो. धन्यवाद, धन्यवाद.